नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज माझ्यासोबत आहे गणेश भाऊ सोळंके देशमुख, या नेवपूर या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि एक चांगले व्यक्तिमत्व. यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये या भागामध्ये काम करायला आम्हाला चान्स भेटला. मान्य श्री गणेश देशमुख एक चांगले व्यक्तिमत्व, इतकं त्यांचं विचार आणि त्या दृष्टिकोन चांगला. ज्या भागात ते जन्मले त्या भागाची भूमीची ते जाणीव ठेवतात. त्यांच्या बोलण्या चालण्यात आपुलकी, प्रेम, भावना आणि इतकं मस्त. आता तुम्हाला सांगतो, आता हा लोकेशन बी त्यांच्या शेताच्या बाजूचा तलावावर आहे. आणि गणेश भाऊ सोळंके हे एक चांगल्या पर्सनॅलिटी धनी आहे आणि ती पर्सनॅलिटी म्हणजे त्यांनी डेव्हलप केलेली आहे. ते शेतकरी नेता, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत राहिले आणि बऱ्याचशा गोष्टीला त्यांनी मोठ्या प्रमाणात वाव दिला. आज गणेश भाऊ सोळंके हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे, ते आपल्यासोबत आहे. मान्य श्री गणेश भाऊ देशमुख, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलवर. आज आपण या परिसरातील जे शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी, चांगल्या प्रकारचं कष्ट करू, काम करू असे जे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत एक चर्चा करायची, त्यांच्यासोबत एक कुठेतरी आपलेपणा उभा करायचा आणि नागरिकांचा जे मेसेज द्यायचा की कर्तृत्वाला किती किंमत असते, कशा पद्धतीनं कर्तृत्व माणूस करू शकतो आणि कशा पद्धतीनं जीवनाला कल्याण देऊ शकतो. तर माननीय गणेश भाऊ देशमुख साहेब, अतिशय आनंद वाटला जेव्हा तुम्ही आमच्यासोबत या आमच्या ब्रॉडकास्टमध्ये सामील झाला. हा जो ब्रॉडकास्ट आहे हे मित्र कंपनीच्या माध्यमातून आहे. तर गणेश भाऊ, तुम्ही नेवपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये, एका चांगल्या गावामध्ये, त्या गावाची चांगल्या प्रकारची स्टोरी या गावाला आहे. आता त्या गावात राहता आणि तुम्ही मागील बऱ्याच वर्षापासून या परिसरात आहे. तर सुरुवात कशी झाली आपली या सामाजिक कार्याची? नमस्कार. माझं नाव गणेश नानासाहेब सोळंके देशमुख, राहणार नेवपूर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. विषय असा आहे की शेती, समजा शेती करणं ही जी गोष्ट आहे, तर याच्यात सगळ्यात पहिलं आपल्याला कोणाचं तरी आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. तर आमचे प्रेरणास्थान आमचे वडील श्री नानासाहेब दगडूजी सोळंके देशमुख, राहणार नेवपूर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काय असतं, आम्ही लहानपणापासून बघत आलो की आमचा जो परिसर आहे नेवपूर, हा व्यवस्थित चांगल्या प्रकारे बागायत परिसर असल्यामुळे आमच्याकडं शेती चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी आहे. शेती म्हणजे एक व्यवसायच आम्ही शेतीला धरलेला आहे अगोदरपासून. आणि आम्ही आमच्या वडिलांची प्रेरणा, आमचे काका असतील किंवा आमचं गाव असेल, आमची मित्रमंडळी असेल, या सगळ्यांचं बघून आम्हाला शेतीत एक आवड निर्माण झाली. आणि आमच्याकडे काय परत आम्हाला एक आमचं दैवतच आज रोजी आम्ही म्हणू, हा जो डॅम आहे हा पूर्ण नेवपूर प्रकल्प डॅम आहे. तर ह्या डॅममुळं आम्हाला एक नवीन संजीवनी या भागाला मिळालेली आहे. आणि या डॅमचं इथं पाण्यामुळं किंवा पाण्याच्या आशीर्वादामुळं आम्हाला इकडं ऊस शेती असेल, काही काळ आमच्या वडिलांना किंवा आमच्या वडिलांची मित्र कंपनीनं इकडं किंवा प्रतिष्ठित जे शेतकरी नेवपूरचे, त्यांना जवळपास 95च्या या काळामध्ये इथं द्राक्ष शेती देखील केली. म्हणजे नवीन नवीन प्रयोग करणारा हा जो आमचा परिसर आहे नेवपूरचा, हा आपल्या तालुक्यात काय पार जिल्हाभरात आपलं जे छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे, तर याच्यामध्ये नावलौकिक आहे. इथं आम्ही प्रत्येक म्हणजे अगोदरच्या काळात आमच्या वडिलांना वगैरे इथं द्राक्ष बाग किंवा द्राक्ष शेती देखील केली. त्याच्यात जसं जसं वेळ किंवा जसा काळ येईल त्या काळानुसार पीक बदल, वातावरणाला धरून जे आपल्याला योग्य वाटेल शेतीमध्ये अशा शेतीचं पिकाची निवड करून चांगल्या पद्धतीनं व्यावसायिक शेती आपल्याला कशी केली जाईल, शेती करायची म्हणून करून काही एक फायदा नाहीये. ती व्यवसाय दृष्टीनंच केली गेली पाहिजे, तरच आपला त्याच्यामध्ये फायदा आहे. आणि गणेश भाऊ, तुम्ही चांगले महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व आहे या परिसरात. आपला मी बी लहानपणापासून तुम्हाला ओळखतो, आपण एकमेका परिसराचे आहोत. तर आज तुम्ही वडिलाला आयडॉल म्हणून शेती व्यवसाय निवडला आणि आज प्रचंड प्रमाणामध्ये शेतीमध्ये तुम्ही आपलं मेहनत, कष्ट करून त्याला डेव्हलप करू लागलेला आहे. तर आपण जे आहे शिक्षण आणि ते कसं सुरुवात झाली तुमची? सुरुवातीचं शिक्षण खरं तर असं आहे की शिक्षण आता माझं बघा, काय म्हणतो आपण, एक नशीबच म्हणावं लागेल. आता हे आमचे मित्र आहे विपिन भाऊ मनोहरराव देशमुख,
हे आमचे एक प्रेरणाच आहे, कारण हे खूप शेती चांगल्या प्रकारे करतात आणि विशेष म्हणजे त्यांचं भरपूर आमच्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण मित्र कसा असावा, तर आमचे विपिनराव असतील. परत सांगतो, आपला प्रश्न तुम्ही विचारला वेगळा, पण मी थोडं एक वेगळं तुम्हाला सांगतो. मित्र म्हणजे मित्र पाठीशी जर कधी आपल्याला खरोखर जीवाला जीव देणारे असेल, तर आपल्याला या जगामध्ये पृथ्वीवरती कुठलंही संकट येऊ द्या, म्हणजे या भूतलावरती आपल्यावरती काही जरी संकट आलं, मित्रमंडळ जर काही चांगलं असेल, इमानदार असेल आणि आपण बी त्यांच्या सोबत आणि ते आपल्या सोबत ज्यावेळेस एक चांगलं आपलं बॉन्डिंग असेल, तर आपल्याला कुठलीही काय म्हणतो शत्रू ताकद ही हरवू शकत नाही. आमचे विपिनराव असतील, आमचे सुराशीवाडीवरचे सुभाषराव सशे पाटील असेल, बरेच म्हणजे खूप आमची मित्रमंडळी आहे. तर आता आपल्याला जे आपण तेपर्यंत येणार आहोत, तर कसं सुरुवात कधी झाली का? हा, तर काय झालंय की आमचे वडिलांचे काका हे अगोदर जळगाव जिल्ह्यामध्ये दूध डेअरी जो संघ असतो त्याच्यामध्ये ते कार्यरत होते. तर मग लहानपणी माझे बालवाडीचं जे शिक्षण आहे, तर मी हे जळगाव या शहरात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना परत दुसरा असं झालं की बालवाडी तिथं झाल्याच्या नंतर पहिली ते 4थी पर्यंत हे शिक्षण माझं अजिंठा इथं झालेलं आहे. आपलं जे अजिंठा वेरूळ जे जगप्रसिद्ध आहे, त्याच्यानंतर 4थी ते 7वी पर्यंत हे शिक्षण माझं नेवपूर या गावात झालंय, माझं जे जन्मभूमी आहे. आणि त्याच्यानंतर 7वी ते 8वी माझं शिक्षण हे चिंचोलीमध्ये झालंय, की जे आपलं परिसराचं आपण काय म्हणू शकतो एक केंद्रबिंदू आहे आणि आपलं मार्केट आहे समजा. आणि त्याच्यानंतर बाकीचं जे शिक्षण आहे माझं 9वी पासून तर 10वी पर्यंत याला झालेलं आहे, 8वी ते 10वी पर्यंत करंजखेड. आणि करंजखेडला काय झालं, माझं 10वी पर्यंत मी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मला एक आवड निर्माण झाली. मग मी काही दिवस बाहेरही काम केलं. त्याच्यानंतर मी थोडं काय म्हणतो जेसीबी वगैरे असेल किंवा पोकलेन असेल, याचं काही थोडं दुरुस्तीचे किंवा हायड्रोलिकचे कामं करायचं. आमचे एक पाहुणे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ते कामही शिकलो. त्यानंतर काही काळ ते काम केलं. पण जे काय आपल्याला जे असं वाटतं की आपल्या रक्तात जे अंश आहे किंवा जो शेतीचा जो आपला आवड होती, बरोबर आहे, तर ती आवड आणि बाकीचं काम याच्यामध्ये जो आपुलकी जी होती, तर मला ती शेतीत वाटली. बरोबर. मग त्यानंतर आम्ही परत शेतीमध्ये वळालो आणि जवळपास 2007 पासून. तर गणेश भाऊ आपल्याला शिक्षणाबद्दल त्यांच्या सुरुवातीबद्दल सांगितलं. तुमच्यासोबत पुन्हा आमचे विपिन भाऊ देशमुख सुद्धा जोडलेले आहे आणि ते गणेश भाऊचे मित्र आहे, ते चांगले सदन शेतकरी आहे या परिसराचे आहे. तर आपल्याला लक्षात येते की आपण मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा बाहेर फिरतो, जेव्हा एखाद्या व्यक्ती ग्रो करतो, त्यापैकी गणेश भाऊ देशमुख आहे. यांनी विविध ठिकाणी ज्ञान घेतलं, चांगल्या प्रकारचा अभ्यास केला आणि चांगल्या ज्ञानाचा धनी म्हणून आज गणेश भाऊकडे बघितलं जातं. या परिसरामध्ये त्यांच्या शेती करण्याचा एक वेगळा अंगल आहे. ते जवळपास आज एकट्याच्या बळावर आणि आपल्या परिवाराच्या बळावर जवळपास ते 25 ते 30 एकर शेती डेव्हलप करताय. आता सध्या त्यांची स्वतःची शेती प्लस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शेती ठोक्याने घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे सगळं करणं सोपं नाहीये. मित्रांनो, जेव्हा तुम्ही शेती बघता तर लोक उंटावून शेळ्या आखल्यासारखं प्रकार करता की मजुरांना हे सर्व होत नाही. पण गणेश भाऊकडे ते नाही. गणेश भाऊ एक जबरदस्त ऐसा शेतकरी आहे की त्यांच्या रक्तात शेतकऱ्याचं अस्तित्व उभं राहिलेलं आहे. म्हणून गणेश भाऊनं शेतकरी नेता म्हणून बरेच दिवसापासून काम करताय. आज बी ते शेतकरी नेता म्हणून आम्ही त्यांची एक परिचय आहे आणि आज त्यांच्या कार्याला इतकं स्ट्रॉंगनेस आलेलं आहे की या परिसरातील प्रत्येक शेतकरी गणेश भाऊ देशमुखला चांगल्या प्रकारे कशी शेती करा या पद्धतीने ओळखता. तर थोडी पाठीमागं तुम्ही एक असा छक्का आणि चक्के मारले, ते लिमिट नाही आणि प्रत्येकापर्यंत त्या गोष्टीला एक वेगळ्या प्रकारच्या अँगल बघितले. तेव्हापासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शेतीला उत्साह दिला. तर तो काय भाग होता ते अतिरेकीचा, ते कशा पद्धतीने तुम्ही ते कसं? नक्की शेतकरी मित्रांनो, आपला परिसर आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पीक लाभलेलं म्हणजे लक्ष्मी म्हणू आपण त्याला, अद्रक पीक जे आहे. तर ह्या अद्रक पिकानं ज्यावेळेस मी शेती करायला लागलो तर मला जवळजवळ 10 वर्ष शेतीमधून लॉस हा मिळाला. पण मी शेतीवरती जो माझा काही भरोसा होता आणि आपल्या कामावरती जे आपल्याला काही भरोसा होता, तर याच्या जीवावरती
मी 10 वर्ष लॉस सहन करून देखील मला हे मागील 2-3 वेळेस असे काही माझ्या ह्याच्यामध्ये जीवनात काही दिवस आले की तिथं मला फार 5-50 लाख रुपये असेल किंवा याच्याही वरती मला 2-3 वेळेस मला शेतीतून पैसे झाले. शेतीतून म्हणजे अद्रक पिकानं मला दिले. बरोबर. आणि विशेष म्हणजे काय की अद्रक पिकानं मला एक नवीन जीवदान दिलं असं मी म्हणल. कारण की ते मी अद्रक पिकाकडे लक्ष्मी म्हणूनच पाहतो. मला अद्रक पिकाला आज रोजी काय भाव आहे मला या गोष्टी काय घेणं देणं नसतं. बरोबर. मी अद्रक शेतात लावतो, शेती अद्रकीसाठीच करतो आणि अद्रक पिकानंच मला जीवदान दिलंय. आणि आज रोजी जरी अद्रकीवरती आपण समजायचं आता बरेचसे शेतकरी की आज रोजी अद्रकीला भाव नाही असं म्हणून आपण एक अद्रकीचा किंवा अद्रक पिकाचा आपण अपमान करतो. तर असं करू नये. अद्रक पीक आपण दरवर्षी आपल्याला किमान 1 एकर 2 एकर 5 एकर आपल्या ताकदीनुसार आपण लावा. बरोबर. ते आज रोजी जरी त्याला भाव नसला अद्रक पीक आपण वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष आपण शेतात ठेवू शकतो. तर ह्या 1.5-2 वर्षामध्ये अद्रक 10 रुपयाची अद्रक 100 रुपये किलोनं आपण विकू शकतो. एखाद्या वेळेस 100 रुपये किलोची अद्रक आपल्याला 10 रुपये नाही विकायची आपल्यावरती पाळी येते. पण आपण अशा प्रकारे त्यात हरून नाही जायचं. आपण त्याच्याकडे नेहमी आपल्याला ती पाहिजे लॉटरी आपली अद्रक पीक आणि शेती अद्रक शेती ही आपली लॉटरी आहे. हिच्याकडे आपण लॉटरी म्हणूनच बघा, व्यवसाय म्हणून बघा, हरून जाऊ नका. आणि अद्रक पिकाला तुम्ही लक्ष्मी म्हणून पूजा म्हणजे पूजा नुसतं पूजू नका तर त्या मेहनतीनं पूजा दिला. पूजणं म्हणजे काय नुसते अगरबत्ती वावळले नाही तर मेहनत ही वावळा तिच्यावरती तेव्हा ती आपल्याला पैसे देणार आहे. 101% तुम्हाला पैसे देणार आहे. तुमच्यावरती मी म्हणतो कोटीभर रुपये जरी कधी कर्ज असलं तुम्ही घाबरू नका. ती देखील फेडण्याची त्या अद्रक पिकामध्ये क्षमता आहे मला असं वाटतं. क्या बात आहे. खूप अभिनंदन माननीय श्री गणेश भाऊ देशमुख. अतिशय हुशार आणि एकदम चाणक्य बुद्धिवाली व्यक्तिमत्व आहे. गणेश भाऊच्या शब्दात ताकद आहे. प्रेरणास्थान म्हणून गणेश भाऊकडे या भागात शेतकरी बघता. शेतकरी नेतृत्व करत असताना माननीय श्री गणेश भाऊ एक चांगल्या प्रकारचं अस्तित्व ठेवता आणि प्रत्येक टायमाला पॉझिटिव्ह व्ह्यूज ठेवून ते आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असतात. आज नेवपूर तालुका कन्नड या गावातून त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि अतिशय वेगानं ते शेतीच्या माध्यमातून करतात. एक व्यक्ती 2 एकर शेती समोर शकत नाही. तिथं गणेश भाऊ एकट्याच्या खांद्यावर कुठल्याही प्रकारचं नाटक नसता जवळपास 25 ते 30 एकर शेती सहज सांभाळतात. कुठल्याही प्रकारचं मला टेन्शन नाही. आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं, प्रत्येक कार्यात पोहोचणं, सामाजिक कार्यात पोहोचणं, प्रत्येक माणसाच्या सहवासात येणं, मग तो राजकीय असो, सामाजिक असो, जनरल असो, शेतकरी असो, व्यापारी असो, नोकरदार असो, या प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये आज गणेश भाऊचं नाव आहे. आणि कुठल्याही प्रकारचं आंदोलन नाही, कुठल्याही प्रकारचं अरेरावी नाही. एकदम प्रेमळ स्वभाव. आमच्या मनातले हिरो तर आहेच आहे, पण नागरिकांच्या, मित्र कंपनीच्या, परिसराच्या मनातले सुद्धा हिरो आहे. दिसाला सौंदर्य तुम्ही बघू शकता, एकदम सौंदर्य माखलेला व्यक्ती. आणि आज अशा या सुंदर व्यक्तिमत्वानं आज आपल्याला आपल्या संग खूप चांगल्या प्रकारे चर्चा करताना एक पॉईंट कसं खुलू लागलेला आहे. तर भाऊ पुढचा प्रश्न असा आहे की आपण एक प्रश्न घेतोय शॉर्ट म्हणजे आपल्याला तुम्हाला त्याचे घ्यायचं वेगळं थोडं अँगल देऊ. बिलकुल बिलकुल. तर आता जे आहे तुम्ही ज्या पद्धतीनं शेती हे ठोक्याने घेतलेली आहे तर ते कसं सिस्टम आहे की जेणेकरून काय तुमच्या मनामध्ये आलं होतं की बा असं आपण करू शकतो. बरोबर. तर काय आहे बघा आता मुळातच आपल्याला कसं आहे जी आपली शेती आहे तर आपण एक विचार केला की आपली जी घरची शेती आहे बरोबर हिच्यात पण आपण करून आपला वेळ चालला बरोबर आणि आपण समजा करतोय. पण अद्रकचं लफडं असं आहे की अद्रक ही आपण एकदा शेतात लावली की आपल्याला ती 3 वर्षाच्या पुढे तिच्यात आपण डबल लागवड करू शकतो. बरोबर. त्यावेळेसच ती येते. मग त्यावेळेस आपल्याला मग दरवर्षी आपल्याकडे किमान 5 एकरच्या दरम्यान किंवा त्याच्या पुढे 10 एकरच्या दरम्यान आपल्याला जर किती अद्रक सतत वर्षानुवर्ष आपल्याला लावायची तर किमान आपल्याकडे जमीन आपल्या ताब्यामध्ये पाहिजे. मग ती आपली प्लस ठोक्याची अशी जी जमीन आहे ती ही किमान आपल्याकडे 25-30 एकर असली तर आपण कुठेतरी दर वर्षाला 8 एकर 5 एकर 10 एकर असं आपण नियोजन करू शकतो. तर त्यामुळे मी असा एक विचार केला की आपण आपली शेती मग आपण काय करतो दरवर्षी 1 एकर 1.5 एकर आपण त्यात अद्रक लावतोय. मग त्याच्यात बाकीचं जिथं अद्रक घेतली ऊस लावतोय, परत काही मक्का लावतोय, कापूस लावतोय. तर मग आपण विचार केला की बुवा आपण जे 1 एकर मध्ये किंवा 1.5 एकर मध्ये जे आपण खेळतोय म्हणजे अद्रकच्या क्षेत्रात मग आपलं वाढवलं कसं जाईल. बरोबर. मग मी तिथं थोडी म्हणजे
एक विचार केला त्याच्यावरती आणि मग मी काय केलं, थोडी थोडी शेती करायला चालू केली ठोक्यानं. मग ती ठोक्यानं करत असताना मग आपल्याला जिथं शेती करायची मग आपण तिथं आपलं स्वतः आपल्या पाण्याची आपण व्यवस्था करून घ्यायची. आपण ड्रिपची आपण आपल्या स्वतः व्यवस्था करून घ्यायची. शेतात काहीतरी आपल्याला जसं पटेल त्या हिशोबाने त्यात थोडी फेरबदल करून घ्यायचा. शेणखत त्याच्यात चांगल्या प्रकारे तिची मशागत करायची आणि त्याच्यातून आपण आपलं शेतीकडे आपण व्यवसाय म्हणून आपला एक व्यवसाय आहे अशा दृष्टीने बघून आपण ते काम पुढे चालू ठेवायचं. गुड. तर आपण पुन्हा घेणार आहोत थोडासा ब्रेक केल्यानंतर. पुन्हा आपण आता ब्रेक नंतर पुन्हा आलेलो आहोत मित्रांनो. गणेश भाऊ जबरदस्त आपल्याला मार्गदर्शन करत आहे आणि त्यांच्या म्हणजे क्वालिटी आहे. खरं तर क्वालिटी असणारा माणूस कधीही यशस्वी होऊ शकतो आणि ते गणेश भाऊ दाखवून दिलेलं आहे की जेव्हा आपल्याकडे 5-6 एकर शेती आहे आणि त्या शेतीतून आपल्याला जेव्हा आपण शेती करतोय शेती कमी करू लागलेली आहे तर काय करता येणार आहे. मग आज तुम्हाला माहिती आहे जमिनीचा भाव एकदम आसमानला गेलेला आहे आणि मग पुन्हा जमीन घेऊन मग ती कशी करण्यापेक्षा प्रत्येक पर्याय कसा करायचा. तर एक शार्प माइंडेड माणूस आणि एक वेगळ्या प्रकारचा अस्तित्व ठेवणारा माणूस, पब्लिक मध्ये रात्रंदिवस फिरणारा माणूस, शेतीला काय काय आहे, एक कंपनी सारखं शेती कशी चालवायची, कशा प्रकारे आपण तिला डेव्हलप करू शकतो. तर अत्याधुनिक जे मॉडेल आहेत शेतीचं त्या पद्धतीनं अभ्यास आणि प्रत्येक टायमाला बऱ्याचशा शिबिरात अटेंड करणं, नागरिकांकडून चांगल्या तज्ञाकडून त्याच्याबद्दल शेतीबद्दल माहिती घ्यायची, अभ्यास करायचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला कसं डेव्हलप करायचं. बोलता बोलता बरेच दिवस झाले आणि गणेश भाऊ आपल्या परिसरातील बऱ्याचशा नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांच्याजवळ आज जवळपास 20 ते 25 एकर शेती जी आहे ठोक्याने घेऊन तिच्यामध्ये कशा प्रकारचं उत्पन्न घ्यायचं आणि त्या उत्पन्नाला कसं डेव्हलप करायचं या माध्यमातून मान्य गणेश भाऊनी यामध्ये मास्टर की हासिल केलेली आहे आणि सहज नाहीये मित्रांनो. तुम्ही 2 एकर शेती समजू शकत नाही. 2 एकर शेती समजताना वारंवार तुम्ही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता. गणेश भाऊ जेव्हा 20-25 एकर शेतीने स्वतःची शेती घेऊन घर परिवार आणि वेगळ्या प्रकारचं शायनिंग कसं आणू शकतो हे आपल्याला भाऊच्या तोंडून ऐकत आहे. तर भाऊ ही शेती तुम्ही मेंटेन कशी करता, एवढी शेती कशी मेंटेन करता, काय तुमचं फंड काय आणि आम्हाला आमच्या ज्या आहे आमचे जे आहे नागरिक ते जाणू इच्छिता का बघ काय तुमची. बरोबर, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. कारण की काय असतं बघा, आपण कुठलंही ज्यावेळेस काम करतो मग ते काय असू द्या, शेती असू द्या, कुठेतरी आपण व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या किंवा काही असू द्या, सगळ्यात मेन जी ताकद आहे तर आपला परिवार आहे. कारण की काय माहितीये का, आता एवढी जी शेती जे करतो आम्ही तर याच्यात आमचं सिस्टम असं आहे की आमचे वडील आहे, आमच्या वडिलांच्या भरोश्यावरती हे सगळं काम चालू आहे. वडील म्हणजे देवच आहे. कारण की आपल्याला काय असतं की आपल्या मागं कोण नस तरी दृश्य म्हणजे जी शक्ती असती अदृश्य असो किंवा समोर असो कशी असो पण आपल्या पाठीशी काहीतरी शक्ती पाहिजे आणि आमची शक्ती म्हणजे आमचे वडील. आमच्या वडिलांचं काम असं आहे की त्यांना जर कधी ठरवलं की आज रोजी आपल्याला हे काम करायचं तर ते काम त्याच दिवशी आम्हालाही करावं लागतं आणि ते तर करतातच, त्यात काही विषय नाही. तर आम्ही असं सिस्टम आमचं आहे बघा की शेतातलं मजूर असेल, आज काय काम करायचं काय नाही हे वडील आम्हाला सांगतात आणि त्या हिशोबाने आम्ही सगळं ते नियोजन करून आणि लेबर कसं अवेलेबल का ते सगळं सिस्टम त्यांच्याकडे. माझ्याकडे फक्त एवढं आहे की काय लागवड करायची, त्याच्यात आपल्याला औषधं कोणचे फवारायचे, खतं कोणचे द्यायचे, कधी ते सोडायचे, कधी लागवड करायची, या गोष्टी माझ्याकडे. म्हणजे आम्ही काय केलंय, त्यांचं जे काम आहे ते त्यांच्याकडं, माझं जे काम आहे माझ्याकडं आणि असं आम्ही काम वाटून घेतल्यामुळं आम्हाला म्हणजे काय म्हणतो की एकमेकाचं जे आमचं मार्ग आम्ही जे चर्चा जी होती बरोबर याच्यातून आम्हाला हे जे आहे हे बिलकुल इतकं सोपं वाटतं की आम्हाला वाटतच नाही आम्ही शेती करतो काय. म्हणजे बिलकुल आम्ही शेती करत असताना काही कार्यक्रम असू द्या तुम्ही, आता आमचे वडील गावात कुठेही काही काय म्हणतो आपण त्याला सप्ताह जो कार्यक्रम असतो तो असू द्या, लग्न कार्य असू द्या, कोणाचं आपण ज्याला मौत म्हणतो ते असू द्या, शुभ कार्य असू द्या, काही असू द्या, एवढंच काय आता आपण जे पाची जो विषय आता याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना काही माहिती नाही नसणार त्याचं. तर पाची जो विषय
तर आमचे वडील, आमच्या वडिलांचं मित्रमंडळ जे आमच्या परिसरात कुठेही जर कधी एखाद्या मुलाची किंवा मुलीची पाचीचा जो कार्यक्रम असतो तर आमचे वडील आवर्जून तिथं जातात. आमच्या वडिलांना त्यांचे मित्रमंडळ घ्यायला येतं. ज्या लोकांच्या जिथं कुठं पाची असेल त्या ठिकाणी कार्यक्रम बिलकुल. म्हणजे शेती आपण असं नाही, शेती ते म्हणजे आपण 24 तास तिच्यातच राहावं हे नाही. शेती प्लस आपलं वैयक्तिक जीवन प्लस समाज आणि या सगळ्या गोष्टी आपले पाहुणे रावळे हे आपण ज्यावेळेस आपण सगळे एकत्र ठेवू तर त्यावेळेसच आपण एक श्रीमंत म्हणू. नुसता पैसा असून किंवा नसून श्रीमंत किंवा गरीब म्हणू शकत नाही. नक्कीच आपण बघू शकता गणेश भाऊ किती सुंदर पद्धतीनं आपल्या कामाचं वर्णन करत आहे. आपल्या ज्या पद्धतीने या सिस्टमला त्यांनी मोड दिलेला आहे. भाऊ आता एवढं सगळं मेंटेन करता तुम्ही, मग मित्र कंपनी ते कसं मेंटेन करता, काय तुमची पॉलिसी आहे? हो, हाही प्रश्न एकदम म्हणजे काळजातला प्रश्न तुम्ही विचारला. काय होतं बघा, आता इथं नेमकं काय आमचे सगळे मित्रमंडळ आम्ही अवेलेबल आम्ही होणार होतो. बरोबर. काय होतं आता प्रत्येकाच्या मागे जास्त व्याप आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण विषय असा आहे की मित्र असल तरच आपण काही मोठा जो विचार करून आणि विचार करणं हे देखील मित्रांच्या आपण प्रेरणेतून किंवा त्यांच्या चर्चेतूनच आम्ही करू शकतो. आता आमचे विपिनराव आहे, आमचे सुराशिवाडीवरचे सुभाषराव सशे आहेत, आमचे गावातले आमचे भैयासाहेब सोळुंके ते अॅग्रिकल्चर कंपनीमध्ये कार्यरत आहे. आमचे अजून मित्र आहे सुरेश बापू आणि विशेष म्हणजे आमचे एक मित्र आहे त्यांना आम्ही एक जादूगर म्हणू शकतो, विजय यादवराव देशमुख. हे आमचं किंवा अजून बरंचसं मित्रमंडळ आहे. तर हे आम्ही सगळे ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो आणि आम्ही ज्यावेळेस ठरवतोय की आम्हाला आज रोजी हे काम करायचंय तर आम्ही करतो. आणि याच्यातून आम्हाला असं काय, आता तुम्हाला पाईपलाईन असू द्या, एखाद्या कुठलंही काम असू द्या, आम्ही जर कधी एकत्र आलो आम्ही बिलकुल एक मजूर न लावता सगळे एकत्र येऊन आम्ही रात्रंदिवस बिलकुल काहीतरी आपल्याकडे काहीतरी आज आम्ही कामाला आम्ही एक कार्यक्रम म्हणून समजतो आणि त्याच्यातून आम्हाला ते काम सोपं जातं. काय राहतं, काही काही गोष्टी अशा राहत्या आपण आपल्यालाच त्याच्यात अदल बदल करून आपण काम ज्यावेळेस आपण एखाद्या कामाला ज्यावेळेस आपण काम म्हणून पाहतो ना त्यावेळेस आपल्याला वजन वाटतं किंवा आपल्याला ते छातीवर बसल्यासारखं वाटतं. पण कामाला ज्यावेळेस आपण काहीतरी एक एन्जॉय किंवा एक काहीतरी पार्टी किंवा एक काहीतरी आपण सगळे मित्रमंडळ एकत्र येण्यात ज्यावेळेस आपण समजू काम म्हणजे जे आपण त्याला ज्यावेळेस आपण असं काही त्याला संबोधतो तर त्यावेळेस ते आपल्याला काम म्हणून काम नाही राहत, ते आपल्याला एक एन्जॉय म्हणून आपल्याला राहतं. आणि आम्ही कुठलंही काम मित्रमंडळ ज्यावेळेस एकत्र येतो तर काही एकदम काम सोपं होऊन जातं आम्हाला. गणेश भाऊ तुम्ही जबरदस्त. विपिन भाऊ तुम्ही गणेश भाऊ बद्दल काय सांगाल, कसे मित्र आहे तुमचे गणेश भाऊ? मित्र तर आहेच, मित्र सांगितलं त्याची कामाची प्रेरणा, त्याची कामाविषयी प्रेम हे बघून आम्हाला पण थोडीफार कामाची म्हणजे बरीच बरोबर आहे. जवळजवळ आम्ही 30% काम करायचो तर त्यांना त्याच्याकडे पाहून पण 100% काम आम्हाला पण जाणीव हे केल्याशिवाय हा इतका पुढे चालला. बरोबर. त्याच्या मागे आपण पण काम करू आणि त्याच्या मागे असं आहे ते म्हणजे एकमेकांविषयी एकमेकांची प्रेरणा घेऊन काम करायचं आणि त्यामुळं काय होतं की कामाला कुठेतरी गती भेटते. म्हणजे काम करायला तर आपण तशा पद्धतीने त्या कामाला आमचं चुकलं तर तो आम्हाला विचारतो, आमचं नडलं तो कामाला धावून येतो, त्यांचं काम नडलं आम्ही त्यांच्या कामाला धावून जातो. म्हणजे एकमेकात त्याच्यात काय होतंय आम्हाला मजुरापेक्षा हे काम करता करता आनंद जास्त भेटतो. नुसतं कामाचं वजनही वाटत आम्हाला त्याच्यात आनंद पण भेटतो आम्हाला. म्हणजे आपण बघू शकता आता हे माननीय श्री गणेश भाऊ देशमुख यांचे मित्र हे विपिन भाऊ देशमुख आणि हे मित्र कंपनीच्या माध्यमातून कसं काम करतात, कशा कामाला चांगलं स्वरूप येईल या दृष्टिकोनातून माननीय श्री गणेश भाऊ यांची मित्र कंपनी सहकार्य करतात. तर खरंच काही गोष्टी या आम्हाला ऑफरण्यासारख्या आहे. तर भाऊ तुम्ही शेती करताना मित्र कंपनी सांभाळताना राजकीय हालचालीकडे फोकस देता. चिंता हे नेपूर ग्रामपंचायत असो किंवा या परिसरातील जिल्हा परिषद पंचायत समिती असो किंवा विधानसभा असो, लोकसभा प्रत्येक ठिकाणी तुम्ही भाग घेता. तर हे कसं तुमच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी कशा खेळतात? काय बघा, मुळात आपल्याला राजकारण या गोष्टीपासून आपण खूप दूर राहतो. बरोबर. पण ज्यावेळेस या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपलं कोणी राहतं, उदाहरणार्थ आता आमचे माननीय संजय प्रताप देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणूक बऱ्याच वेळेस ते त्याच्यात इंटरेस्टेड राहतात. परत पंचायत समितीत असू द्या, परत आमच्या गावातले आता काय आहे बघा, गावाची ग्रामपंचायत. आता गावात
आपल्याला कुणी जरी असलो ग्रामपंचायतला उभं बरोबर तरी देखील तो माणूस आपलाच राहतो. त्यामुळं आपण त्यांना काय म्हणतो आपलं म्हणूनच त्यांच्या मागे आपण आपलं काम करायचं. त्याच्यानंतर ते पुढे निवडून येतील, त्यांना त्यांच्या हिशोबाने ते काम करतील, गावाचा विकास करतील. पण होतकरू माणसामागे आपण उभं राहिलं पाहिजे किंवा आपल्याकडून थोडं का होत नाही त्यांना काहीतरी चांगली मदत झाली पाहिजे. हा आमचा हेतू असतो राजकारणाच्या बद्दल. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही ज्यावेळेस शेतकरी संघटनेचं काम करतो तर आमच्यासाठी प्रत्येक शेतकरी हा देवासारखा असतो. त्याच्या अडी अडचणी, एखाद्या मालाला भाव नसेल किंवा काय असेल ह्या भानगडी ज्यावेळेस तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा राज्यस्तरीय ज्या ठिकाणी काही कार्यक्रम असतो किंवा काही तिथं विचार किंवा आपलं काय विचाराची देवाणघेवाण असते तर त्या ठिकाणी आम्ही सगळं काम सोडून तिथं जात असतो. कारण की शेतकरी जगला तर देश जगू शकतो. बाकी काही जरी असलं तर ते काही उपयोगाचं नाही. सगळ्या गोष्टी या शेतकऱ्यावरती आहे आणि शेतकऱ्याला आपण शेतकऱ्याच्या अडचणीसाठी सगळ्यांनाच उभं राहिलं पाहिजे अशी माझी एक प्रांजळ एक मत आहे माझं. या बरोबर गणेश भाऊन बघितलं तुम्ही की राजकीय हालचाली त्या आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो, मुंबई असो, दिल्ली असो तिथपर्यंत भाऊ सहज पोहोचता आपल्या मित्र कंपनीच्या सहकार्यानं आणि प्रत्येक ठिकाणी भाग घेता. प्रत्येक सेमिनार असो, कार्यक्रम असो, सभा असो त्या ठिकाणी भाऊ जाण्यासाठी कुठल्या प्रकारे मला डचकत नाही आणि आपल्या मित्र कंपनी सहज कोणत्या ठिकाणी सहज उपलब्ध होता. तर असं एक वेगळ्या प्रकारचं काम करण्याची टेक्निक माननीय श्री गणेश देशमुख यांची आहे. या छोट्याशा नेवपूर गावामध्ये राहून आपल्या परिसरात, जिल्ह्यात, देशात काय चालू आहे, देश विदेशामध्ये काय खबर आहे तर एक अपडेट राहणारे व्यक्तिमत्व म्हणून माननीय श्री गणेश देशमुख यांच्याकडे जवळपास सगळे मित्र कंपनी व सगळ्या त्यांचा दृष्टिकोन आहे. तर आज मित्रांनो अशा प्रकारे बरेचसे जे मित्र आपल्याला भेटणार आहोत. मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सुद्धा बोल किंवा तुम्हाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे प्रत्येक माणसामधल्या कलागुण कशा निवडल्या जाईल आणि त्यातून कशा वाव मार्ग होईल. कारण कसं आहे संसारामध्ये जेव्हा तुमचं जीवन तुम्ही जगता तर तुम्हाला काम निर्णय करणं गरजेचं आहे. शॉर्टकट जीवनामध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही किंवा शॉर्टकट मध्ये तुम्हाला काही भेटेल हे मनातून काढून टाकायचं. तुम्ही कष्ट कराल, काबाळ कष्ट कराल, मेहनत करशाल तरच तुम्हाला 2 पैसे जमा करण्याची आणि त्या पैशाची किंमत कळेल. सहज तुम्हाला कोणी पैसे देत असेल, सहज तुम्हाला कोणी हॉटेल खाऊ घालत असेल, सहज तुम्हाला पैसे लाखांना कोणी देत असेल तर त्या पैशाची काय किंमत. कारण की स्वतःच्या कमाईतून आज गणेश भाऊ सारखे जे नेतृत्व आहे कशा पद्धतीने स्वतःच्या कष्टातून आज बी शेती करतात. शेतीमध्ये काय काय काम करता भाऊ तुम्ही शेतीमध्ये? बरोबर आहे. काय होतं की आता मी बऱ्याचशा लोकांना पाहतो किंवा शेतकऱ्यांना पाहतो ते बरेचसे कामं जास्तीत जास्त मजुरावरती अवलंबून राहतात. काय होतं की आपण विनाकारण इकडे तिकडे ज्यावेळेस आपल्याला वेळ असतो म्हणजे आपण ज्यावेळेस रिकामा असतो तर आपण काय आपल्या डोक्यात विचार हा पहिले शेतीचा पाहिजे. बरोबर. आणि शेतीत आपल्याला आज काय काम आहे म्हणजे शेतीचं जे नियोजन आहे हे आपण 99% आपण स्वतः करणं म्हणजे नियोजन करणं तर आहेच पण काम सुद्धा करणं जेवढं होतं होईल आपण स्वतः केलं गेलं तरच आपण शेतीमधून फायद्यात राहू शकतो. नाहीतर आपण जर किती म्हटलं की 100% मजुरावरती अवलंबून तर हे तुम्ही बिलकुल तुमच्याकडे 1000 एकर जरी क्षेत्र असलं तरी तुम्ही त्याच्यातून सक्सेस होऊ शकत नाही. तुम्ही बिलकुल स्वतः काम करा आणि तुम्ही स्वतः काम केल्याच्या नंतर तुम्ही 100% नफा दे ही तुम्हाला एक खात्री देऊ शकतो. बरं अद्रक पीक घेत असताना तुम्ही कशी सुरुवात करता, काय काय सिस्टम? अद्रक कोरं गावावर बरोबर आहे. आता काय असतं बघा अद्रक ज्यावेळेस आपण लागवड करतो ना तर आपल्याला एक मॅप आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला अद्रक लागवड करायची तर त्या शेतीला पहिले एक नजर मारून घ्यायची. बरोबर. माणसाचं काय असतं की शेतीत पाणी कुठनं वाहून येणार आहे का, शेतीत पाणी साचणार आहे का, त्यानंतर शेतीचं उतार कोणत्या साईडला आहे, माथा कुठल्या साईडला आहे, ह्या गोष्टीचं ज्यावेळेस माणसाला पहिलं अभ्यास किंवा ते तंत्र कळालं तर अद्रक शेती एकदम सोपी. काय होतं बरेचसे लोक याच्या व्यतिरिक्त विचार करतात त्यात ते जमत नाही. काय होतं अद्रक लागवड करायची तुम्हाला शेती कशी असू द्या काही फरक नाही पडत. अद्रक तुम्हाला शेतीचं मी जे सांगितलं तशा प्रकारे तिला व्यवस्थित नांगरून घ्यायचं, तिला व्यवस्थित तिच्यामध्ये शेणखत आपण एक 7-8 ट्रॅक्टर शेणखत टाकून घ्यायचं. त्यानंतर एका एकरसाठी 7-8 ट्रॅक्टर शेणखत हे पाहिजेलच. बरोबर. त्याच्यानंतर ना तिची व्यवस्थित जे आपण नांगरती करतो ही मार्चच्या दरम्यान झाली पाहिजे किंवा एप्रिलच्या सुरुवातीला तरी झाली पाहिजे. वेळेवरती तुम्ही करू नका. बरोबर. म्हणजे ते जो उन्हाचा जो वेळ असतो तर त्या वेळेमध्ये ती जमीन चांगल्या प्रकारे ती आपण काय म्हणतो तिला गरम होते, तापते ती. मग त्यातली जी हानिकारक बुरशी असेल किंवा हानिकारक जीवाणू असेल ते मरतात आणि त्याच्यानंतर ना तिला व्यवस्थित नांगरून घ्यायचं, शेणखत त्यात टाकायचं, व्यवस्थितरित्या तिच्यात बेड काढायचे.
जमीन भुसभुशीत झाल्याच्या नंतर आपल्याला बेड काढल्याच्या नंतर शेणखत टाकून परत रोट्या व्यवस्थित मारून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला 4.5 फुटावरती आपण बेड बनवून आणि तिच्यावरती आपण ते बैलांच्या साह्यानं काखरी वगैरे काढतो, त्याला सरी म्हणतो आपण. बरोबर. बेडवरती काढून तिच्यावरती आपण एक भराच्या अंतरानं एक 50-60 ग्रामचं एक खांड आलं पाहिजे. बरोबर. वजनाचं आलं पाहिजे अशा प्रकारचे खांड करून ते अद्रक आपण लागवड करू शकतो. बघा, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल शेती करता, शेती स्वतः शेतीमध्ये जाऊन शेतीत सगळी माहिती घेता, तर फंटा काय आहे, लोक म्हणतात त्याच्यात किती पैसे राहील, किती पैसे येईल, किती येईल, भाव सापडेल का वगैरे असा विचार करता. पण गणेश भाऊ तसा विचार न करता गणेश भाऊ देशमुख म्हणता, जेव्हा तुम्ही एखाद्या शेतीत अद्रक लावायचे, अद्रक पीक घ्यायचंय, तर पहिले शेतीची दिशा कशी आहे, उतार कुकड्या आहे, टेको कुकड्या आहे, पाणी कशा पद्धतीने खाली येईल, पाणी वाहून कसं जाईल, पाणी जर कधी जास्त पडला तर पाणी साचेल का, ते पाणी निघून जायला जागा असेल का. तर या सगळ्या दृष्टिकोन पाहून बघितला. जर कधी पाणी साचलं तर ती जी शरीर असती ती ब्लॉक करून टाकते आणि ब्लॉक केल्यानंतर जे पीक असतं अगदी ते सडून जातं. जास्त पाणीमुळं, पाणी नसतं तरी ते खराब वाळून जातं, जास्त पाणी असलं तर सडून जातं. मग याला मेंटेन कसं ठेवलं जाईल, मग ठिबकनं त्याला कसं मेंटेन करता येईल, किंवा पाण्याचा कसा सोर्स उभा राहील, किंवा एखाद्या आंबाला अचानकच दुसऱ्या वावरातून आपल्या वावरात पाणी आलं तर ते निघून जाईल का. ह्या सगळ्या गोष्टी गणेश भाऊन समजावून सांगितल्या की पहिले जमीन कशी आहे आणि तिला कशा प्रकारची सरी घ्यायची, ज्या पद्धतीने सरी घ्यायच्या तशा पद्धतीने. तर ही काय माहिती का, प्रॅक्टिकल शेती करण्याचा हा अनुभव आहे. आणि गणेश भाऊ सगळं स्वतः करतात, सगळ्या गोष्टी. मग इव्हन नांगरणं असो, त्याला ओखरणं असो, त्याला मेंटेन करणं असो, त्याला ठिबक टाकणं असो, या सगळ्या गोष्टी गणेश भाऊ स्वतः करताना मी बघितलं. आणि त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे आणि त्यांचं शरीर बी त्यामुळे एकदम फिट आहे. कुठल्याही प्रकारचं कलपले पण जायची गरज नाहीये. स्वतःच्या शेतीमध्ये काम करत असताना बॉडी एकदम मेंटेन होती आणि त्यातून आपला शरीर आणि आपलं अस्तित्व उभं करता येतं. आज गणेश भाऊ चांगले व्यक्तिमत्व आहे, परिसरात त्यांचं नाव आहे. तर गणेश भाऊ, आज तुमचा एवढा मोठा मित्र कंपनी, मग तुम्ही सेलिब्रेशन वगैरे कसं करता, कसं तुम्ही एकत्र जाता येतं, कसं तुमचं दिनचर्या असते मित्र कंपनी? बिलकुल. आम्ही मुळात काय असतं माहितीये का, आमचं जे मित्रमंडळ आहे, आम्ही असं विनाकारणाचं एक्स्ट्रा काही कार्यक्रम ठेवत नाही आमच्या जीवनामध्ये. बिलकुल आम्ही कसं राहतं, आता एखाद्या मित्राचं एखाद्या आता आपल्या गावात मंदिर आहे, आता उदाहरणार्थ आमचे भाईसाहेब देशमुख यांना आता आपलं जिथं जे आपलं स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे नोपूरला, गणेश गुरुजी यांचं, तिथं आता त्यांना कार्यक्रम ठेवला होता दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी. बरोबर. तर मग असं प्रत्येकाचं एक कोणी आता आमचे सुरमाळे इथं तिथं कोणीतरी कार्यक्रम भाऊंचे तिथं काही कार्यक्रम राहतात. म्हणजे प्रत्येकाचं कोणाची द्वादशी राहते, कोणी चतुर्थी किंवा मुलांचे वाढदिवस किंवा घरामध्ये आपण लग्न कार्य. बरोबर. आम्ही ह्यावेळेस यालाच आपण एक काय म्हणतो सेलिब्रेशन, याच्याकडे आम्ही सेलिब्रेशन म्हणून पाहतो. कारण काय माहितीये का, आपण जर कधी असं ज्या गोष्टीला काही अर्थ नाही अशा गोष्टीत कधी आपण सेलिब्रेशन करत बसलो तर ते काही कामाचं नाहीये. आपला जो धर्म आहे, ह्या धर्मानं आपल्याला जे काही आपल्याला अगोदर जे आपल्याला दिलंय, चतुर्थी असेल, द्वादशी असेल, कुठेतरी भांडारा असेल, काहीतरी सप्ताहाचा कार्यक्रम असेल, लग्न असेल, एखादा वाढदिवस असेल, ह्या गोष्टीमधूनच आपण सेलिब्रेशन करायचं. आणि याच्यातून 2 फायदे, वैयक्तिक पण आपण सेलिब्रेशन करू शकतो आणि याच्यामधून आपल्याला समाजाची पण सेवा करण्याची एक संधी मिळते. देवाचं बी आपल्याला एक काय म्हणतो आपण त्याला भजन कीर्तन करण्याची संधी मिळते. असं आम्ही अशा प्रकारचं आमचं एक मित्रमंडळी सेलिब्रेशन राहतं. बरोबर. तुमच्या चांगल्या मित्राबद्दल थोडं सांगा, किती मित्र आहेत तुमचे, कसे? बघा, आता मित्र तर माझे खूप आहे. म्हणजे काय असतं मित्र, आता मित्र तर आता तुम्ही पण मित्र आहेत. बरोबर आहे. आमचे कृषी शाळावाले पण मित्र आहेत. आता नागापूर असू द्या, चिंचोली असू द्या, करंजखेड असू द्या, सिल्लोड, कन्नड, हे पण मित्र आहेत. पण काय प्रत्येक मित्राची एक मर्यादा आहे. बरोबर आहे. म्हणजे पण जे आपल्याला काय म्हणतो आपण त्याला प्रत्येक ठिकाणी ते त्यांचा जो सपोर्ट आहे किंवा त्यांचं जे पाठीवरती थाप आहे किंवा आपल्याला जो सहकार्य, हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण आमचे पहिल्या फळीतले जे मित्र आहे, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आमचे विपिनराव, विजय देशमुख, भैयासाहेब देशमुख असेल, सुभाष पाटील साशे असतील, किंवा असे बरेचसे आमचे जे मित्र आहे, सूरज बापू असेल देशमुख, किंवा ही जी मित्रमंडळी आहे आमची, ही आमची पहिली फळीतली मित्रमंडळी आहे. याच्यावरतीच आमचं सगळ्यांचं एक बेस आमचा मजबूत आहे. पण त्यानंतर आमचे मग परत आता कसं असतं, गावातले पण आता आमचे सगळे वरिष्ठ आहे. म्हणजे आमचे आता मूळ नाव तुम्हाला सांगतो मी, की आमचे आता महेंद्र अण्णा देशमुख आहे, महेंद्र प्रतापराव देशमुख. हे खरं म्हणलं तर यांच्याकडे बघून आम्हाला शेतीची आवड निर्माण झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये. हे म्हणजे कायम शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत राहतात. तर आमचे अण्णा जे आहेत यांनाच आम्हाला जे आता शेती कुठं करायची असली किंवा काही ते मार्गदर्शन आम्हाला करत असतात. औषधं
आपले औषधांची माहिती असेल, शेतीची माहिती असेल, म्हणजे ऑल आपल्याला मी तर म्हणतो आपण काय आपल्याला जीवनभराची काही व्यथा गीता असेल तर तुम्ही महेंद्रनाथ देशमुख यांचे 2 शब्द जरी ऐकले तर तुमचे सगळे व्यथा अडी अडचणी दूर होऊ शकते असं त्या माणसामध्ये एक सामर्थ्य आहे. अशी आमची मित्रमंडळी, मग त्यामध्ये आता आमच्या गावातले आता राजकारणातले बी आता आमचे मनोज तात्या असतील, विशेष म्हणजे आमची प्रेरणास्थान आमचे बाबा शेठ असतील, आमचे आबा असतील, बाकीची सर्व मंडळी हे म्हणजे काय मित्रचं काय असतं, मित्र आपल्याला सगळेच आपले मित्र आहेत. आपल्याला मुळात म्हणजे जीवन जर कधी सक्सेस करायचं असेल तर एक सुद्धा शत्रू माणसं जीवनात नको. कारण शत्रू काय करणार आपल्याला आपण कुठे कायम राहण्यासाठी आलोय. खूप जबरदस्त विचारवंत भरलेलं आहे आणि विचारांनी त्यांची मोठी जे आहे मित्र कंपनीच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या माध्यमातून अभ्यास या संसाराला ते मस्त फेस करत आहे. आणि गणेश भाऊचं कौतुक करावं तिथे कमीच आहे. एक चांगल्या स्वभावाचा धनी, सुंदर व्यक्तिमत्व आणि श्रम करणे, शारीरिक श्रम करणे, त्यातून शरीराला चांगल्या प्रकारची ऊर्जा भेटते आणि आपल्या परिसरातील नागरिकांसोबत चांगल्या प्रकारचं ग्रो कसं करता येईल आणि कशा प्रकारचा विकास घडवून आणता येईल, सक्सेस काय आहे हे गणेश भाऊकडून विचारायचं. गणेश भाऊ, येणाऱ्या काळामध्ये आता शेती विषय आपण आपल्या लोकांना काय मार्गदर्शन करणार, काय सांगतात, त्यांनी कशा प्रकारे शेती करणार? बरोबर एकदम खूप महत्वाचा मुद्दा आहे. काय होतं बघा, आजकाल काय होतं, आपण ज्यावेळेस कुठलंही काम करतो, आता शेती हा आपला व्यवसाय बरोबर, आणि शेती व्यवसायच काय आपलं भाग्य आहे की आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोय. एक चांगल्या भौगोलिक जे आपला जो क्षेत्र आहे आपलं हे खूप चांगलं आहे. म्हणजे आपल्याला इकडे जमीन चांगली आहे, आपल्याला पाणी मुबलक आहे, आपला परिसर चांगला आहे. आपण कुठलंही पीक कधी लावण्याचा आपण कधी विचार केला, अगदी तुम्ही स्ट्रॉबेरी, अगदी केसर जे आपण लडाख किंवा ते काश्मीरमध्ये येतं ते सुद्धा आपण घेऊ शकतो, कारण अशी आपली जमीन आहे. आपण द्राक्ष देखील इथे घेतलेले आमच्या वडिलांना, आमच्या काकांना, आमच्या गावातल्या नागरिकांना. म्हणजे आपण बिलकुल आता काय सांगू तुम्हाला, नाव नाही सांगू शकत. जे या भूतलावरती जेव्हा काही आपण जी शेती होत असेल ती आपण या परिसरात करू शकतो. फक्त एक आहे, मी बऱ्याचशा लोकांकडे पाहतो किंवा त्यांच्याकडे पाहतो, ते काय होतं, एखादं वर्ष जर का त्यांना लॉस गेलं किंवा काहीतरी थोडी त्यांना जास्तच त्रास झाला तर ते काय शेतीकडे निगेटिव्ह पद्धतीने पाहतात की ते काही पुरत नाही, ते मी काही करणार नाही. किंवा ते काय बघा, तुम्ही शेतीत नफा तोटा हा डायरेक्ट 5 वर्ष हिशोब ठेवा. 5 वर्ष तुम्ही 1 वर्ष सारखं समजा, 5 वर्ष त्यात राबा, तुम्ही 100% फायद्यात जाशाल. 1 वर्षाचा जर का तुम्ही विचार करून जर काही शेती करत असाल तर शेतीकडे तुम्ही येऊ सुद्धा नका, तुम्ही तिकडेच काहीतरी काम करा. म्हणजे शेती अशी आहे ना की तुम्हाला पहिली गोष्ट तर तुम्हाला सगळ्यात जास्त तुमचं जे काळजी हे बिलकुल दगडाचं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही शेती करा. नाही तर तुम्ही बिलकुल थोड्याशा गोष्टीवर काही नाराज होत असाल तुम्ही शेतीकडे येऊच नका. तुम्ही रिकामे हा तिकडेच काहीतरी कामधंदा पहा. शेती तुम्हाला शेती इतकं तुम्हाला काही देऊ शकत नाही, हा माझा वैयक्तिक अनुभव. नक्कीच गणेश भाऊ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मित्रांनो, काही मिनिटासाठी ब्रेक घेऊ, पुन्हा आपण येऊ. मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा आलो. मित्रांनो, आज आपण बघताय की एक चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व कशा प्रकारे शेतीमध्ये आपलं अस्तित्व उभं केलं आणि त्यांनी कशा प्रकारे आपलं मित्र कंपनी, आपलं गाव, आपला परिसर, सामाजिक भूमिका, राजकीय भूमिका आणि त्यातूनच कशा प्रकारे आपल्याला ग्रो करता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला मान्य श्री गणेश देशमुख साहेब यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. चांगल्या प्रकारचे आपल्यासोबत ते गप्पा करू लागलेले. तर या गप्पा इतक्या सहज नसतात मित्रांनो. चांगल्या प्रकारचं कार्यकौशल्य असलं तरच माणसं कोणते शब्द तोंडातून निघतात. तर आज गणेश भाऊ आणि विपिन भाऊ देशमुख हे जे मित्र कंपनी आहे यांच्या माध्यमातून आज बऱ्याचशा गोष्टी आम्हाला चर्चा करायला भेटल्या. तर आता येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्याकडे आपण कसं बघता गणेश भाऊ? बरोबर आहे. काय बघा, आता आपला पंथ हा शेतीचा आहे बरोबर, तर त्यामुळं निवडणूक ही फक्त आपल्यासाठी काय म्हणतो की एक आपली ती एक जबाबदारी आहे बरोबर, की आपलं जे देश याच्यावरती निवडणुकीवरती चालतो तर तिला आपण एक चांगल्या दिशेने ती कशी जाईल एवढ्याच हेतून आपण त्याकडे बघावं. कारण आपण शेतकरी, आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. पण कारण की जेवढा काय या देशाचे 2
काय म्हणतो आपण एक पाय म्हणू शकतो, एक शेतकरी आणि दुसरे एक आपण चांगले राज्यकर्ते. बरोबर आहे. हे जर कधी असतील तर आपल्याला जगात कुठलाही देश म्हणा किंवा कुठली ताकद आपल्याला बिलकुल काही आपलं करू शकत नाही वाकडं. त्यामुळं आपण माझं असा विचार आहे की शेतकरी म्हणून आपण निवडणुकीकडे फक्त एवढं शॉर्टमध्येच आपण बघा, बरोबर, चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहा, असं माझं एक मत आहे वैयक्तिक. तर आपण बघू शकता गणेश भाऊचे विचार किती प्रबळ आहे, किती स्ट्रॉंग आहे. निवडणूक ही आमची जबाबदारी आहे, त्यातून आम्ही आमचा प्रतिनिधी देश चालवण्यासाठी पाठवत असतो. ती जबाबदारी पार पडायचं काम, जबाबदारी सामील होण्याचं काम आमचं आहे, पण त्याला लय सिरियस घेणं आमची जबाबदारी नाही. आम्ही शेतकरी पुत्र आहोत, आम्ही आमचा उदरनिर्वाह आमच्या उद्योगधंद्यातून करतो. मग आमचा उद्योगधंदा आहे शेती, आणि शेतीतून जर का त्या उद्योगधंदा चांगला केला तर पैसे आम्हाला भेटतील आणि त्यातून आपला व आपल्या परिवाराचा चांगला उदरनिर्वाह होईल. या दृष्टिकोनानं संसाराला महत्व देणं आहे आणि म्हणून निवडणुकीला सामील होणं गरजेचं आहे, पण त्या कशा पद्धतीनं तर शॉर्टमध्ये. कारण की गाव पातळीवरची जी निवडणूक राहते आपली ग्रामपंचायत आपण ज्याला म्हणतो, याच्यात काय बघा, आपण आपलेच मित्र आहे, आपलेच कोणी काका आहे, कोणी आपले आजोबा आहे, कोणी म्हणजे सगळे आपलेच आहे. बरोबर आहे. गावामध्ये ज्यावेळेस आपण एका गावात राहतो तर मला तरी असं वाटतं की आपण कुठल्या जातीकडे किंवा कुठल्या समाजाकडे बघू नये. सगळं गावच आपला समाज आहे, सगळे गावच आपली एक जात आहे आणि गावच आपला एक परिवार आहे. त्यामुळं तिथं काय सगळेच लोक आपले, तिथं काय आपण जास्त सिरियस म्हणजे आपण बिलकुल चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहा एवढंच मी सांगू शकतो. कारण सगळे आपलेच आहे. कोणी निवडून जरी आलं तो पण आपलंच आहे आणि कोणी हारलं तोही आपलंच. त्यामुळं काय शरीर पण आपलं आहे, जखम जरी झाली तर त्रास आपल्यालाच होणार आहे आणि ते भरली जरी तरी त्याचा त्रास आपल्यातूनच म्हणजे दोन्ही गोष्टी ह्या सारख्या आपल्यासाठी. आपल्याला तिथं काही हे नाही. तर नक्कीच आपण बघू शकता आज गणेश भाऊचे शब्द आपण प्रत्येकाने ध्यानात ठेवायचे आणि त्या पद्धतीनं जीवनाला करंट द्यायची. आज शेती, शिक्षण आणि आजूबाजूचा परिसर आहे त्याला सामाजिक दृष्टिकोन कसा जवळ करायचा, कसा फेस करायचा, कसा समोर जायचं, या दृष्टिकोनानं मान्य श्री गणेश भाऊ देशमुख यांनी आम्हाला प्रचंड अशी माहिती दिली आणि त्यातून आमच्या जीवनाला कशी करंट भेटता येईल. तर आमचा एक असा एक धाडीचा प्रश्न आहे की गणेश भाऊ काय तुम्ही सुद्धा आजच्या टक्केत व्हाल, एकदम जबरदस्त प्रश्न आहे. गणेश भाऊ, मागा असा एक काळ गेला की त्या काळामध्ये तुम्ही अद्रक पिकावर इतका भर दिला आणि त्यातून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात वेगळं उत्पन्न घेतलं, तर थोडीशी त्याची कहाणी सांगावा. बरोबर आहे. काय राहतं, काय म्हणतो आपण त्याला, एखादी गोष्ट जेवढी गोड तेवढीच ती कडू पण असते. म्हणजे दोन्ही बाजू त्याला राहतात. बरोबर. मी तुम्हाला पहिले सांगितलं की मला शेतीत जवळजवळ मी 10-12 वर्ष बिलकुल 100% लॉस मध्ये होतो. तरी काय राहतं, आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड राहते. बरोबर. आणि काय बघा, आपण कुठेही जरी गेलो तर पळसाला 3च पाने असं आपण आपल्या काय म्हणतो खेड्यात असं म्हणतो आपण. तर हे काही खोटं नाहीये. तर काय राहतं, आपण ज्यावेळेस एखादं हारलो तर आपण त्याला हार नका म्हणू, आपण त्याला एक नवीन संधी आपण असं समजा. कारण की ती आपल्यासाठी संधीच राहते. जे लोक अशा संधीचं सोनं करतात ते सक्सेस होत असतात. तर 10-12 वर्ष ज्यावेळेस मला बिलकुल 100% मी शेतीत लॉस होतो, पण मला माहिती होतं की एक आपल्याला भरोसा ठेवावा लागतो कुठल्या तरी गोष्ट. तसा माझा एक अद्रक पिकावरती, शेतीमधल्या अद्रक पिकावरती भरोसा होता. शेतीवर नव्हता पण अद्रक पिकावरती होता की मला माहिती होतं की अद्रक पीक आहे, याला किती क्विंटल निघल याला पण लिमिट नाहीये, याला एका एकर मध्ये किती पैसे होतील याला पण लिमिट नाहीये, एका एकर मध्ये किती म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, त्याचं कुठलंही त्याला अमर्यादित गोष्ट आहे ती. बरोबर. त्यामुळं आपल्याला म्हणजे अद्रक पिकाकडे तुम्ही बिलकुल, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही तिथे आपली लक्ष्मीची, बरं, तिला चांगलं लक्ष द्या. कसं उत्पन्न निघलं तेव्हा. हा, तर काय बघा, काय होतं की जवळजवळ आता मला एक माझ्या जीवनातले मी 2-3 शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. मला काही वेळेस असं झालंय की एका एकर मध्ये जवळजवळ मला 20, 22, 25 लाखापर्यंतही उत्पन्न झालंय. काही एक वेळेस अशी आली मला 30-32 लाख रुपये पण उत्पन्न झालं एका एकर मध्ये. एक वेळेस असं झालं की माझी 4-5 एकर अद्रक होती, त्यावेळेस मला जवळजवळ 55 लाख रुपये उत्पन्न झालं. म्हणजे काय म्हणतो आपण. पण मग माझं एक माझी एक गोष्ट आहे, मी काय बघा शेतीकडे ना हिशोबाच्या दृष्टीने कधीच पाहत नाही. कारण काय राहतं, काय हिशोब ठेवायचा की आपण तिथं तिच्यात आपण जेवढं तिची जेवढी आपण सेवा करणार आहे, बरोबर, तेवढी ती मेवा आपल्याला देणार आहे. त्यामुळे तिथं तुम्ही हिशोब हा डोक्यात ठेवू नका शेतीचा. तुम्ही हिशोब कधी केला तर मग शेती पण तुम्हाला हिशोबानं येईल, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. खूप खूप छान. आपण मित्रांनो बघू शकता गणेश भाऊचे काय विचार आहे, काय परिपक्वता आहे, काय अभ्यास आहे, काम करण्याची काय मानसिकता आहे, काय शब्दरचना आहे. भाऊ
अभिनंदन तुमचं की तुम्ही जबरदस्त वक्ते आहात, चांगल्या प्रकारचं अस्तित्व तुमचं आहे, जबरदस्त मानसिकता आहे आणि लॉंग विचार करणारे व्यक्तिमत्व आहे तुमच्यामध्ये. मी बघितलं की आज तुम्ही या परिसरामध्ये जेव्हा जातात बरेचसे मित्र कंपनी ते तुमच्यामध्ये एकदम आतुरतेने एकमेकांमध्ये जुळताना मी बघितले. तुम्ही सगळ्या लोकांमध्ये सहज सहज फिरता, सहज उठता बसता, एकदम सहज प्रत्येक गोष्ट हँडल करता आणि प्रत्येक मित्राला, प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक गावातील माणसाला सहज सांभाळता. ही मानसिकता तुम्ही कशा पद्धतीने एवढं मेंटेन केलं? काय कारण आहे? आज काय या गोष्टीचं? एवढा मोठा मित्र कंपनी, एवढा मोठं गाव, एवढं सगळं परिसर कसं मेंटेन केलं? बरोबर. बघा काय आहे माहितीये का, आता मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक मित्र हे वेगवेगळ्या फळीतले, प्रत्येकाची ज्या त्या ठिकाणी प्रत्येकाची मदत राहते. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं तिथली मदत वेगळी असते, तालुक्याच्या ठिकाणची मदत वेगळी राहते. आपलं स्थानिक जे मार्केट राहते आपल्या शेजारी गावाच्या आजूबाजूला, बरोबर. त्या मित्रमंडळीची मदत वेगळी राहते, गाव पातळीच्या मित्रमंडळीची मदत वेगळी राहते. असं प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. त्यामुळे मित्र हे सगळे जे पण काम सगळ्यांचं वेगळं आहे. तर तुम्हाला सांगतो मी मित्र कसे जोडतात काय राहतं बघा. आपण ज्यावेळेस मित्र कुठं यावं मग ते आता मी जे तुम्हाला वेगवेगळे सांगितले तर इथं आपण काय माहितीये का की काही गोष्टी अशा राहतात की आपल्याला ते पथ्य पाळावं लागतं. आपण जे म्हणतो ना तर ते पथ्य आपण कधी पाळलं तर आपण बिलकुल सक्सेस होतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता शेतकरी, आता शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचा मित्र कोण आहे तर कृषी सेवाचा जो दुकानदार असतात हे शेतकऱ्याचे सगळ्यात मोठे मित्र आहे. बरोबर. काय होतं मी बऱ्याच शेतकऱ्यांना पाहतो ते काय करतात यावर्षी एका दुकानाकडनं खत बियाणं घेतील, त्यांचे थोडेफार पैसे राहिले तर दुसऱ्या दुकानदाराकडे जातील, परत त्यांचे पैसे राहिले तिसऱ्या दुकानदाराकडे जातील. मग काय होतं की तर आपण बघू शकता गणेश भाऊनं किती मस्त मेंटेन केलं आपल्या स्वतःच्या जीवनाला आणि अतिशय सुंदर चांगल्या भाषेमध्ये गणेश भाऊनं आपल्याला एक आपल्यासंग चर्चा केली. तर असंच आपण बऱ्याचशा मित्रांसोबत, आपल्या लोकांसोबत, नागरिकांसोबत जुळत राहू आणि आजचा हा दिवस अतिशय सुंदर गणेश भाऊ, विपिन भाऊ देशमुख या दोघांच्या मित्र कंपनीच्या सहाय्याने गेला. नक्कीच पुन्हा आपण बऱ्याचशा गोष्टीवर भर देत राहू. मित्रांनो, माझ्या या युट्यूब चॅनलला तुम्ही जर कधी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा तुम्हाला जर कधी कोणाला इंटरेस्ट असेल आपल्याबद्दल, आपल्या स्वतःबद्दल, आपल्या परिसरातील एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाबद्दल आमच्या युट्यूबच्या माध्यमातून मुलाखत द्यायचं तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. माझा नंबर आहे 9923344775. या नंबरवर संपर्क करून तुम्ही आमच्या संग जोडू शकता आणि तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे तुमच्यात ज्या अडलेला म्हणजे तुमच्यात जो हिरो रोप लपलेला आहे, तुमच्यात जो अस्तित्व जपलेला आहे ते बाहेर काढण्यासाठी आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पब्लिक समोर कसं आणायचं आणि पब्लिक कसं ग्रो करायचं या माध्यमातून आपण करू शकतो. खूप खूप धन्यवाद गणेश भाऊ, खूप खूप धन्यवाद मान्य श्री, खूप खूप धन्यवाद. असंच आपण भेटत राहू. तुम्ही तुमची व्यवस्था दिला आणि आम्हाला चर्चा केली. असंच आपण एकमेकांशी भेटतो. जय महाराष्ट्र. आणि तसंच माझंही म्हणणं आहे की आपले वकील साहेबांना जे आम्हाला तुटके फुटके का होते 2 शब्द जे बोलण्याची आम्हाला एक संधी दिली तर ही संधी आमच्यासाठी बिलकुल खूप मोठी आहे. कारण की काय आपल्याला आज आपलं काय म्हणतो आपल्याला संधी देणारा माणूस आपल्यासाठी देव माणूस राहतो. एवढं बोलून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण एकमेकांची मित्र कंपनी असतो आणि संधी देणार आणि संधी घेणार. संधी प्रत्येकाला असते. जरी यांनी मला संधी दिली मुलाखत घ्यायची तर मी यांना संधी दिली माझ्या संघ यायची, म्हणजे त्यांचं म्हणणं की संधी दिली यांना बोलण्याची. तर ऍक्च्युली यांनी मला संधी दिली माझ्या सामील व्हायचे, माझ्या चॅनलमध्ये यायचे. त्यांचे काय असतं एकमेकाच्या जोपर्यंत मॅच होती तोपर्यंत प्रोग्रामच बनत नाही. तर खरं तर गणेश भाऊ आणि दोघांचं याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन आपण ऐकून बघूच लागलेलं आहे. पण असंच आपण जुळत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.